विटेवरी उभा कटीवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटीवरी हात ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटीवरी हात पूर्ण 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 ब्रह्म हा पंढरीनाथ. नमः पार्वतीपते हर हर महादेव. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे. सावळे स्वरूप मूर्ते सावळे स्वरूप मूर्ते परभागो मागे. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे. निढळावरती कर दोन्ही कासे निढळावरती कर दोन्ही कासे पितांबर. मस्तकी पागोटे अंगे मस्तकी पागोटे अंगे शेला अंगावर. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे. करणे ते कुंडले नाना पुष्पधार. करणे ते कुंडले नाना पुष्पधार. रत्ने हिरे मोठे मेळा रत्ने हिरे मोठे मेळा. माणिकांत दाटी. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे. निर्गुणाचा सगुण झाला निर्गुणाचा सगुण झाला. एक भक्तासाठी निर्गुणाचा सगुण झाला. निर्गुणाचा सगुण झाला. निर्गुणाचा सगुण झाला. एक भक्ता साठी
निर्गुणाचा सगुण झाला निर्गुणाचा सगुण झाला एक भक्तासाठी दास गणू म्हणे घाला दास गणू म्हणे घाला दास गणू म्हणे घाला समचरणा मीठी उभा कैवल्याचा रामा चंद्रभाग्या उभा कैवल्याचा रामा चंद्रभाग्या पुंडरीकवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ काय करावे हरि पाया कोठे जावे काय करावे हरि पाया कोठे जावे म्हणती वार करी पंढरीला म्हणती वार करी पंढरीला प्रभु असे विटेसी ठेला प्रभु असे विटेसी ठेला म्हणतात यवन परिद्यान दगड देखावे हरि पाया कोठे जावे काय करावे हरि पाया कोठे प्रार्थना समाजी म्हणती प्रार्थना समाजी म्हणती प्रभु असे ढगाच्या वरती प्रभु असे ढगाच्या वरती धावया करुण तत्रापि दुविधा कावे हरि पाया कोठे जावे काय करावे हरि पाया कोठे जावे सांगते थियास पिलोका सांगते थियास पिलोका ज्याचा लढतीला धक्का ज्याचा लढतीला धक्का ओंकार शब्द हा धोका विदेशाचा हरि पाया कोठे काय करावे हरि पाया कोठे मत आर्य समाजी यांचे मत आर्य समाजी यांचे असे खरे परिणकामाचे असे खरे परिणकामाचे तनु तरुण पूजन आत्म्याचे म्हणते साधा हरि पाया कोठे काय करावे हरि पाया कोठे मत वैचित्र्याचे बंड मत वैचित्र्याचे बंड माजले महिष उदंड माजले महिष उदंड बळी पडाली बडी बडी धेंड म्हणून का घ्यावे हरि पाया कोठे लावे काय करावे हरि पाया कोठे गणुदास म्हणे यासाठी गणुदास म्हणे यासाठी नामी प्रीती धरून या मोठी नामी प्रीती धरून या मोठी विश्वास धरून या पोटी जावे डोळे भरून प्रभूला पाव काय करावे हरि पाया कोठे काय करावे हरि पाया कोठे
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय 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 रघुवीर समर्थ. जय सच्चिदानंद विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल. जय सच्चिद घन ज्ञान जानकी जीवन नारायण तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. नारायण तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय 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 रघुवीर समर्थ. भगवद्गीतेमध्ये भगवंताने 4 प्रकारचे भक्त सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. की 4 प्रकारचे भक्त माझी उपासना करतात. आर्तो, आर्त काहीतरी संकटाने ग्रस्त झालेला, आपत्तीने व्याकुळ झालेला असा भगवंताची आराधना करतो. जिज्ञासू मनुष्य जन्माला आला आहे. एखादी घटना पाहिली, किती का, कशी, कुठे, किती, केव्हा हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या अंतःकरणात निर्माण होते. इतर पशुपक्षी आणि माणूस यांच्यात हेच वैशिष्ट्य आहे की मनुष्य बऱ्या वाईट गोष्टीचा कसाही असो पण विचार करतो. असं का, असा प्रश्न त्याच्या डोक्याला पडतो. ज्यांच्या पडत नाही ते भाग्यवान, पण सामान्य सगळ्यांच्या पडतो की असं का. हाच विचार जेव्हा परमार्थासंबंधी असेल, अध्यात्मासंबंधी असेल, तेव्हा तो परमेश्वराचा भक्त बनतो. अर्थार्थी म्हणजे सामान्यतः समजावं अशा भाषेत बोलायचं तर नवसाची भक्ती करणारा. पुत्रान देही धनं देही दारान देही सनं सर्वं देही महश्च मे, हे पाहिजे. आणि ती बायको सुद्धा मग भार्याम रूपवतीन देही मनोवृत्तानुसारिणीम. आता ह्या येण्याला कळत नाही की ती रूपवती असेल तर मनोवृत्तानुसारिणी नसते, आणि मनोवृत्तानुसारिणी असेल तर रूपवती नसते. मनोवृत्तानुसारिणी म्हणजे नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागणारी. कारण आपल्याकडे मी ज्ञानेश्वर महाराजांचं नाव एवढ्याकरता घेतो की माझ्या विरोधात उद्या लाटणी मोर्चा निघू नये. ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्रियांच्या उद्धाराचा एक मार्ग सांगितला आहे. ज्ञानोबा म्हणतात, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटी चिती. नवऱ्याच्या मनासारखं वागलं
की तिला उद्धारासाठी आणखीन काही करावं लागत नाही, तेवढ्यानं तिचा उद्धार होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी सांगतोय या संदर्भात की अशा मागण्या असतात माणसाच्या, मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला ते मिळावं, मला ते मिळावं, मला मी ते मिळावं, हे सगळे अर्थार्थी. आणि चौथा एक भक्त आहे ज्याला ज्ञानी असं म्हणतात, आणि बाकीच्यांना भगवान नाकारीत नाहीत. हिंदू धर्मामध्ये नाकारलं नाही कोणाला, चांगला असो वाईट असो त्या त्या स्थानी त्याला स्वीकारलं, सबगोलंकार केला नाही, स्थाने ठेवली आहेत, पण त्या त्या स्थानी सगळ्यांना स्वीकारलं आहे. तेव्हा भगवान म्हणतात की हे सगळे जरी असे असले तरी उदारा सर्व एव इथे, हे सगळे उदार आहेत, सुकृतीनं आहेत. आणि सुकृती याचा अर्थ काय? असं काही असल्याशिवाय भगवंताचा भक्त होऊ शकत नाही असं संत म्हणतात. बहुत सुकृताची जोडी तेने विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी तेने विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची परमेश्वराच्या मार्गाला जावं असं वाटणं, याच्यासाठी सुद्धा पाठीमागे काहीतरी पुण्याईचा साठा असावा लागतो. तेव्हा हे सगळे उदार आहेत, चांगले आहेत. आता ज्ञानी त्याच्याबद्दल बोलायलाच नको. ज्ञानी त्वात्मैव मतम, ज्ञानी म्हणजे माझं स्वरूप आहे. मी आणि ज्ञानी याच्यात काही फरक नाही. अर्थात ज्ञानी भक्त कोण? ज्ञानेश्वर महाराजांसारखे, तुकोबारायासारखे, समर्थासारखे, सावतेबुवासारखे, चोखोबारायासारखे, रोहिदासासारखे. काय ही सगळी ज्ञानी मंडळी आहेत. त्यांच्या चरित्रातून आपण त्यांचं ज्ञान किती सखोल आहे ते ऐकलं आहे. या चारापैकी एक जिज्ञासू आहे की ज्याला समजून घ्यायची इच्छा, हे कसं, हे कसं, हे कसं, हे कसं. हे जर सरळ जिज्ञासेचं असेल तर चांगलं, नाही तर काही लोकांच्या चांभार चौकशा असतात की ज्याची काही आवश्यकता नाही. उगीच आपलं मगाशी सांगता सांगता एक गोष्ट राहिली म्हणून आता आठवली तर सांगतो की याचा बाप कोण, त्याचा बाप कोण विचारतात. असाच एक होता श्रीमंत, कीर्तन प्रवचनाचा नाद फार झाला, पण कोणी कीर्तनकार प्रवचनकार आला आणि त्याने सांगितलं, काही सुरुवात केली किंवा दशरथ नावाचा राजा झाला. यांनी विचारावं दशरथाचा बाप कोण? दशरथाचा बाप अज, अजाचा बाप कोण? रघु, रघुचा बाप कोण? म्हणजे दिलीप. आता संपायचं कुठं? आता ही त्याची ख्याती सगळीकडे झाली. एक वस्ताद कीर्तनकार भेटला त्याला, तो गेला कीर्तनकार. कृष्णचरित्रातला कृष्णातला एक कथा सांगतो म्हणला तुम्हाला, स्यमंतक म्हणायची. सत्राजित नावाचा एक यादवांच्या कुळामध्ये जे ते ज्या कालाचे ठाई राजा होऊन गेला महाराज. सुरुवात ते श्रीमंतांना उठून विचारलं, सत्राजिताचा बाप कोण? हा म्हणला अठराजित. अठराजिताचा बाप कोण? 19 जित. 19 जिताचा बाप कोण? 20 जित. आता कोण थकतो? परार्धापर्यंत संख्या जायला अडचण काही नाही. मी हे एवढ्या करता सांगतो आपल्याला की जिज्ञासा असावी, त्या पाठीमागे खरोखरीच काहीतरी विशेष महत्वाची गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे. आणि ही अंतःकरणात ठेवून माणसं जेव्हा या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये उघड्या कानांनी, उघड्या डोळ्यांनी इकडे तिकडे हिंडतात, तेव्हा त्यांना किती गोष्टी ऐकू येतात. त्याचं डोकं असं घुसळल्यासारखं निघालं नाही तर मला विचार. आणि मग त्याच्या डोक्यापुढे प्रश्न पडतो की काय करावं, कोणतं कोण खरं यातलं? बरं, सगळेच मोठे महाराज काही लोकांची यादी करतात. काय हरी पहाया कोठे जावे, काय करावे हरी पहाया कोठे जावे. म्हणती वारकरी पंढरीला, वारकरी पंढरीला, हरी
सेविकेशी ठेवा म्हणतात यवन परित्याला दगडले खावे हरिपाया कार्य करावे हरिपाया तो प्रार्थना समागे म्हणती प्रार्थना समाजी म्हणती प्रभू असे ढगाच्या वरती ध्यावया करून तत्प्राप्ती डोळे झाकावे हरिपाया तो ठेला काय करावे हरिपाया तो सांगते थिया सखी लोका सांगते थिया सखी लोका याचा लढतीला धक्का याचा चालरीतीला धक्का ओंकार शब्द हा भोका टाकावे हरिपाया कोठे जावे काय करावे हरिपाया तो मतार्य समाजियांचे मत आर्य समाजियांचे असे खरे परिणकामाचे असे खरे परिणकामाचे तनु त्यजून पूजन आज्ञाचे म्हणती साधावे हरिपाया तो ठेला काय करावे हरिपाया तो ठेलावे मतवै काय करावं. आज काही नावं आपल्याला माहीत नसतील, कारण खरोखरीच अनेक मतप्रवाह या अलीकडच्या काळातल्या परमार्थातले असोत का आपल्याला केवळ तत्ववेत्ते असं म्हणणारे जे काही कांटसारखे शास्त्रज्ञ आहेत, त्यांना शास्त्रज्ञ म्हणत नाही कोणी, तत्वज्ञानी म्हणतात, त्या तत्ववेत्त्या क्षेत्रात आहेत, यांचं आयुष्य अक्षरशः बुडबुड्यासारखं आहे. जन्माला येतात, काही दिवस मिरवतात आणि पुढं नामो निशाण राहत नाही त्यांचं. आज फिलॉसॉफीचं असंच झालं. एकेकाळी हिंदुस्थानभर गाजली होती. ती लेट बिटर नावाच्या एका रशियन माणसाने स्थापन केली. पुढे ॲनी बेझंट नावाची त्याची एक शिक्षा होती. तिने हिंदुस्थानात तिचा खूप प्रचार केला. तिचं वक्तृत्व अतिशय चांगलं होतं आणि थोडे हिंदू समाजाशी मिसळून राहण्याची तिची प्रतिमा होती. इंग्रजांच्या विरोधामध्ये काही भाषणं तिने केली तेव्हा आपल्याकडचे पुष्कळ लोक तिच्या नादी लागले होते आणि तिने पुष्कळ मोठी संस्था स्थापन केली. आजही त्या संस्थेची काही केंद्र इमारतीच्या रूपात आणि जमवून ठेवलेल्या निधीच्या रूपात चालू आहेत. इमारती उभ्या आहेत आणि त्यामुळे हाताच्या बोटावर म्हणणे की काही माणसं तिथे जातात. पुढे त्यांच्यातला एक कृष्णमूर्ती नावाचे एक गृहस्थ निघाले. गृहस्थ नाही, ते तशी अविवाहित होते. त्यांनी हे सगळं गुंडाळून ठेवलं आणि स्वतःचाच आणखीन एक प्रचार केला. तो त्यामध्ये बाकी थिओसॉफी सारखाच, पण थिओसॉफी काही ग्रंथांना मान्यता देत असे, हे त्यांनी ग्रंथाला मान्यता द्यायचं सोडलं आणि त्यांचं एकमात्र धोरण स्वतःचं काय, नो बायबल, नो गीता, नो कुराण. गीता नको, बायबल नको, कुराण नको, कोणाच्याही शब्द प्रमाणावर विश्वास ठेवू नका, अमका असं सांगतो हे मानू नका, तुमचा तुम्ही विचार करा, हे सूत्र. आणि दुसरं सूत्र याच्या जोडीला, भूतकालाचं स्मरण ठेवू नका, भविष्याची चिंता वाहू नका, वर्तमानाला काळात राहा, ऍक्सेप्ट ॲज इट इज, ते जसंच्या तसं स्वीकार, वर्तमान काळामधलं जसंच्या तसं स्वीकार. ही सामान्यतः त्यांची दोन सूत्र आणि याच्या भोवती त्यांचं सगळं प्रवचन गुंडाळलेलं. एक स्नेही मला भेटले. ते म्हणाले, तू कृष्णमूर्तींचं ऐकलंस का? नाही हो, ऐकलं नाही. ते इंग्रजीत बोलतात, मला इंग्रजी काही येत नाही. नाही म्हणाले, तू एकदा ऐकच. म्हणजे पुस्तक असलं तर आपल्या वेगानं वाचता येतं. इंग्रजी बोलणारा त्याच्या वेगानं बोलतो, तरी समजत नाही, मला काय करणार. नाही पण ऐकते म्हणाले,
मी अगदी निष्ठावंत श्रोता म्हणून 6 दिवस ओळीने ऐकलं. त्या 6 दिवसामध्ये या 2 सूत्राचा आलटून पालटून उल्लेख होत होता. 6 दिवस झाल्यावर ते मित्र आम्हाला म्हणाले, काय काही नवीन वाटलं की नाही? कसं वाटलं? म्हणजे इंग्रजी चांगलं आहे, वक्तृत्व बरं आहे. नाही नाही म्हणले, विषय नवीन वाटला की नाही? विषय मला तरी काही नवीन वाटला नाही, कारण एकाबद्दल मला विसंगती जाणवली आणि दुसरं नवीन नाही, शंकराचार्य इतकं प्राचीन आहे. हे शंकराचार्य इतकं प्राचीन आहे म्हणलो. ते जे सांगतात की भूतकाळाचं स्मरण ठेवू नका, भविष्याची चिंता वाहू नका, वर्तमान काळात राहा, जे जसं आहे तसं स्वीकारू. म्हणजे शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, अतीतानागतं किंचित न स्मरामि न चिंतये रागद्वेषं विना प्राप्तं भजाम्यद्य शुभाशुभम्. अतीतानागतं किंचित न स्मरामि न चिंतये, अतीतं न स्मरामि अनागतं न चिंतये रागद्वेषं विना प्राप्तं अद्य शुभाशुभं भजामि. म्हणजे ॲक्सेप्ट दॅट इज इट. भूतकालाचं स्मरण ठेवू नका, भविष्याची चिंता होऊ नका. म्हणजे नवीन काय शंकराचार्यांनी सांगितलंय. मला ते म्हणले, हा श्लोक तू बनवला का? अहो म्हणलं नाही, मी जन्माला यायच्या आधी जे पुस्तक छापलंय त्याच्यामध्ये हा श्लोक शंकराचार्यांच्या नावावर लिहिलेला आहे. म्हणजे मी केला नाही एवढं तर तुम्हाला मान्य होईल असं म्हणलं. असं आता म्हणलं, दुसऱ्याबद्दल मला शंका आहे. म्हणजे काय शंका आहे? म्हणजे आता दुसऱ्या कोणाचं ऐकू नका, तुमचा तुम्ही विचार करा असं म्हणतात. कोणाचंही ऐकायचं नसेल तो कोणाचंही ऐकू नका असं जो सांगतो त्याचं ऐकावं की नाही? कोणाचंही ऐकू नका असं त्यांनी सांगितलं. आता कोणाचं ऐकू नको म्हणतात, जो कोणाचंही ऐकू नका म्हणून सांगतो त्याचं काय ऐकावं? बरं, कोणाचंही ऐकायचं नसेल हे जर खरं, तर एक वाक्य उच्चारावं, लोक हो कोणाचंही ऐकू नका, खाली बसा. एकेका विषयावर 1.5 तासाचं सत्र रोज, असं 15 दिवस काय म्हणून? आता हे कंडिशनिंग ऑफ माइंड नाही का? बरं म्हणलं, आणखीन एक शंका आहे मला. काय म्हणजे शंका? म्हणजे त्यांची व्याख्यानाची छापलेली पुस्तकं बाहेर विकायला आहेत. त्यावर एकावर तर जगद्गुरु श्री कृष्णमूर्ती असं लिहिलेलं आहे. जगद्गुरु श्री कृष्णमूर्ती. म्हणला ते नो बायबल, नो गीता, नो कुराण, वाय नो कृष्णमूर्ती? की गीताही नाही, बायबलही नाही, कुराणही नाही, मग कृष्णमूर्ती नाही. आणि कृष्णमूर्तीची भाषणं छापलेली पुस्तकं जर बाहेर उपलब्ध आहे तर यांनी असं कसं म्हणावं कोणाचं ऐकू नका फक्त माझं ऐका? म्हणजे चमत्कारिक झालं. ऐकायचं नसेल तर कोणाचंच ऐकू नये. आणि हा जर सिद्धांत आहे तर यांच्या व्याख्यानाची पुस्तकं बाहेर विक्रीला उभी उपलब्ध असं काय म्हणून? यांनी का नाही विरोध केला त्याला की माझ्या तत्वज्ञानाचे विरोध आहे, यांची पुस्तकं मी छापू नका? मग तसं झालेलं दिसत नाही. तुझ्याबरोबर बोलायची काही सोय नाही मिळली. आता काय करावं? मी आपल्याला एवढ्याकरता सांगतोय की निरनिराळी मतं प्रस्थापित व्हायला लागली, पण त्या मतप्रस्थापनाच्या मागे जरा तर्काचा अवलंब तुम्ही करावं तर मला नाही करता येत. मला करता येतो तुमच्याच तर्काप्रमाणे तुमच्या गळ्यात आलं ना. तेव्हा अशी मतं पुष्कळ ते प्रार्थना समाजमध्ये होतात. आता राहिलंय नाही कुठं त्याचे नावही, पण एकीकडे फार बंड होतं त्याचं. कलकत्त्याला ब्राह्मो समाज म्हणून निघाला आणि जवळजवळ त्याचीच एक प्रकारची आवृत्ती अशी आपली महाराष्ट्रामध्ये निघाली. आणि चांगली महाराजांनी पुढे लिहिण्यासारखं, बडी पडली बडी बडी धेंड म्हणून का घ्यावे, हरिपाया कोठे जावे, काय करावे, हरिपाया कोठे. मोठी मोठी धेंड बळी पडली. त्यावेळचे अनेक सुशिक्षित मोठे मोठे पदवीधर सरकारी अधिकारी या प्रार्थना समाजाचे अनुयायी होते. आणि त्यातल्यात एक बरं होतं की ते महाराष्ट्रातले प्रार्थना समाज होते ना, ते तुकोबारायाचे अभंग घ्यायचे, पण त्यातले सगुणपर अभंग वगळायचे आणि निर्गुणपर किंवा उपदेशपर असे जेवढे अभंग असतील तेवढे घ्यायचे. कारण महादेव गोविंद रानडे त्यात होते.
त्यामुळे त्यांनी ते तुकारामाचे अभंग तेवढे घ्यायचे. पण ते काय, रविवारी 9 वाजता प्रार्थनेची वेळ आहे, त्यावेळेला सगळ्यांनी उपलब्ध व्हावं. आमचे दादा म्हणले, देवाला काय वॉरंट पाठवता तुम्ही सकाळी 9 वाजता उपस्थित राहा. कारण यांची धारणा काय, सगुण मूर्ती नाही, ती मंदिरात राहत नाही. मग राहते कुठं? प्रभू असे ढगाच्या वरती घ्यावया करून तत्प्राप्ती डोळे झाकावे हरी पाया डोळे काय करावे हरी पाया तो मत आर्य समाजी यांचे असे खरे परिणतामाचे तनु त्यजून पूजन आत्म्याचे म्हणती साधावे हरी पाया कोठे लावे. आर्य समाजी चांगले. दयानंद सरस्वती मोठी अधिकारी व्यक्ती होती, पण या मोठ्या माणसांचं गंमत काही वेळा होते, यांची बारीकशी चूक कुठेतरी होते. आणि ती चूक काय होतं आपल्याला माहितीये का, की ती बंदुकीची गोळी जितकी समर्थ आणि जितकी लांबचा वेध घेऊ शकणारी, तिच्या माशीशी जर रेसाचं अंतर पडलं तर तिथं कोसाचं अंतर पडतं. कोस मी चुकून म्हणालो, पण वाव 2 वाव तरी अंतर पडतं. म्हणजे इथे एवढीशी चूक असते. दयानंदांसारखा अतिशय प्रज्ञावान पुरुष, मोठा विद्वान, मोठा संघटक, एकेकाळी मुसलमानांचा धाक असावा त्यांना, आणि म्हणून त्यांची हत्या झाली आपल्याला माहित असेल तर. दयानंद सरस्वतींना काच भुकटी करून खायला घालून त्यांची हत्या करण्यात आली. यांना ते मूर्तीपूजेविषयी चिडका आली. ते लहान होते. रुद्राची आवर्तन करायला म्हणून ते शिवरात्रीच्या दिवशी गेले महादेवाच्या मंदिरामध्ये. वगैरे चांगला वेदाचं अध्ययन चांगलं होतं. आणि ते महादेवाच्या पिंडीवर एक उंदीर, तिचे बाहेरलेले तांदूळ असतात ते खात बसला होता. हे म्हणले, हा एवढा मोठा महादेव, राक्षसांना याचा धाक, याची एवढं सामर्थ्य, आणि उंदरासारखा तुच्छ प्राणी त्यांच्या डोक्यावर बसून तांदूळ खातोय, त्याचा प्रतिकार याला काही करता येत नाही. काय नाही म्हणले, मूर्तीपूजेत काय झालं, बिघडलं डोकं. मला हे जेव्हा कळलं तेव्हा मला वाईट वाटलं. मी एका आर्य समाजी चांगल्या माणसाला विचारलं, अरे हे मी ऐकतो, हे खरं आहे ना? हो म्हणजे खरं आहे. म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे. काय? आई आहे, जन्मदाती आई आहे, आणि तिची मुलं आहेत. एक तान्हं आहे, एक मोठं आहे 15-20 वर्षाचं. जुन्या काळी असं असू शके, नाही तर आज शंका येईल असं कसं असेल, पण जुन्या काळी असं असू शके. कारण आज आता काय आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे आहे. काय मूल नकोच म्हणणाऱ्या जोड्या आहेत, तर त्यांच्यापेक्षा 1-2 बरं म्हणणाऱ्या बऱ्या की नाही. पण याच्यातून काय निर्माण होणार आहे आपण कधी लक्षात घेतलंय का, की एकच जर पोर असेल तर त्याला या पुढच्या पिढीत कुणी काका नाही, कुणी मामा नाही, कुणी मावशी नाही, कुणी आत्या नाही, कुणी भाऊ नाही, कुणी बहीण नाही, कुणी जाऊ नाही, कुणी नणंद नाही. सगळी नाती खलास. काही दिवस आई आणि बाप असतील, पुढे ते सांगता येणार नाहीत कोण आहेत. कारण जिव्हाळा निर्माण करणारी नातीच नाहीत. असं पण त्या विषयावर आपल्याला चर्चा करायची नाही. पण एक मोठा मुलगा आहे, करता मुलगा आहे, एक तान्हं पोर आहे. आता जो समजदार मुलगा आहे, चांगला मुलगा आहे, त्याला आई काय सांगते, जा रे हे कसं कर, हे स्वच्छ कर, हे घाण करून ठेवले, काय तुला कळते की नाही, स्वच्छ साफ कर. आता ते तान्हं पोर तिच्या आईचं आहे, तिच्या मांडीवरच त्याने घाण केली, मांडीवरच. हे शाणे ते म्हणजे मला इकडे स्वच्छ कर आणि तिकडे स्वच्छ कर म्हणून सांगतो, आणि ते तुझ्या मांडीवर घाण करते. ते तुला कसं चालतं? अशी कशी आई तू? मला आई मान्य नाही, आईची घटस्फोट. आपण का हसला मला सांगा? भगवान जर सगळ्या जगाची आई आहे, तर उंदरासारख्या क्षुद्रतम प्राण्याला त्याच्या डोक्यावर ते तांदूळ खाण्याचा नैतिक अधिकार आहे की नाही? मी त्याच्या डोक्यावर पाय ठेवणं चांगलं नाही, हे बरोबर, कारण मला कळतं, मी जाणता आहे, मी समजदार आहे.
पण तो नेणता प्राणी आहे, त्याला अधिकार आहे. उलट भगवंताच्या वात्सल्याचा साक्षात्कार व्हायला पाहिजे होता की भगवान किती वत्सल आहे, उंदरासारख्या क्षुद्र पाण्याला सुद्धा आपल्या डोक्यावर बसून घेतो असं वाटायच्या ऐवजी मूर्तीतच काही अर्थ नाही असं या मोठ्या माणसाला वाटलं आणि मूर्तीपूजा नाकारून टाकली. त्यांचं म्हणणं खरं आहे की परमात्मा मूर्तीत नाही. परमात्मा मूर्तीत नाही हे जितकं खरं आहे, म्हणजे मूर्ती पुरता नाही, पण जर सगळीकडे आहे तर मूर्तीत नाही असं कसं म्हणता येईल? तू मूर्ती असलाच पाहिजे. कारण या मूर्तीपूजकाला विरोध करणाऱ्याशिवाय एकदा विवेकानंदांनी फार चांगलं उत्तर दिलं होतं. ते असेच निकडी संचार करीत असत, त्यांची ख्याती पुष्कळ झाली होती. पुढे एका संस्थानिकांनी त्यांना आपल्या घरी आमंत्रण दिलं, काही दिवस राहिले त्याच्याकडे. तो संस्थानिक स्वतः मोठा नास्तिक म्हणून घेत असे, मूर्तीपूजा मी मानित नाही वगैरे म्हणत असे. विवेकानंद काही बोलले नाहीत. परत जायच्या वेळेला त्या संस्थानिकांनी आपलं सभागृह बघा म्हणाले. त्या सभागृहामध्ये त्या राजाच्या पूर्वजांची मोठी मोठी चित्र अशी रंगवलेली टांगून ठेवली होती. राजा विवेकानंदाने हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, हे माझ्या आजोबांचं चित्र आहे, माझ्या वडिलांचं चित्र आहे, माझ्या पंजोबांचं चित्र आहे, माझ्या काकाचं चित्र आहे, असं दाखवत हिंडत होतं. जरा पुढे गेल्यावर तिथे एक हुजऱ्या उभा होता. त्या विवेकानंदाने त्या हुजऱ्याला बोलवलं, इकडे आला तू. त्यावेळेला ते त्या संस्थानिकाच्या आजोबाच्या चित्राच्या समोर उभी होती. त्या हुजऱ्याला बोलवलं आणि म्हणले याच्यावर थुंक. कशावर? ते आजोबाचे चित्र हवं. आता त्या हुजऱ्याला घाम फुटला, शेवटी तो हुजऱ्या. आणि हा संस्थानिक रागावला, मला स्वामीजी हे काय बोलताय तुम्ही, काय बोलतो काय थुंक काय सांगितलं? अहो ते माझ्या आजोबाचं चित्र आहे. म्हणजे आजोबाचं चित्र आहे, आजोबा नाही. चित्र म्हणजे काय? कापड आणि त्याच्यावर रंगाचे फारपटे. आता मॉडर्न आर्ट तर तशीच असते, मागं कापड आणि पुढे रंगाचे फारपटे. आणि मग त्याचं कौतुक, त्याला पहिलं बक्षीस मिळतं म्हणे. आणि त्याच्याकरता एक घटना प्रसिद्ध आहे. आता ती विनोदी आहे का खरी आहे कोणा तो, खरी असण्याची मला 9,999% खात्री आहे, 1% खोटा आहे. एक प्रसिद्ध चित्रकार होता म्हणे. तो चित्राकरता त्याला मागणी आली की आमच्या प्रदर्शन भरायचं आहे, आपलं चित्र असू दे, आपण फार प्रसिद्ध चित्रकार आहात. आता त्याला काही कारणाने वेळ झाला नाही. तो जरा विनोदी होता. त्याने काय केलं, आपलं ते ब्रश पुसायचं जे फडकं असतं की नाही, ते घेतलं, चांगलं ताणलं, त्याला चौकट बसवली आणि पाठवून दिलं चित्र म्हणून. त्याला पहिलं बक्षीस मिळालं. मॉडर्न आर्ट. मला इमानदारीनं सांगा, ती मॉडर्न आर्ट आणि सो कॉल्ड आजोबाचं चित्र यात काय फरक आहे? त्यातही रंगाचे फरफटे असतात, यातही रंगाचे फरफटे आहेत. त्यातही मागं कापड असतं, यातही मागं कापड आहे. दोन्हीत फरक आहे. हा तुझा आजोबा कसा झाला आणि याच्यावर थुंकल्यामुळे अपमान कसा होतो? आता याला राजाजवळ काही उत्तर नाही. राजा याच्याकरता मूर्तीपूजा लागते म्हणे, की आजोबा आणि त्याच्या कृत्याचं स्मरण व्हावं म्हणून त्याच्या नावचं त्याच्यासारखं दिसणारं असं काहीतरी चित्र इथं काढून ठेवावं लागतं आणि त्याचा आदर बाळगावा लागतो. मूर्तीपूजेची थट्टा करू नको. त्यानं पुढे केली की नाही मला माहित नाही, कारण ही नाठाळ म्हणतं एवढ्याही दुरुस्त होतात असं काही खरं नाही. यांच्याकरता ते एकच शिल्लक राहतं. तुका म्हणे ऐशानारा मोजून माराव्या पैजारा, माराव्या पैजारा, मोजून माराव्या पैजारा. खरंय, पण करावं काय काही कळत नाही. आणि असं एक नाही, आता आमच्या दानांच्या पर्यंत 2-3च प्रकार होते. आज तर एक दगड मारला तर 10-20 संप्रदाय कोसळून पडतील, इतके संप्रदाय. बरं ते कमी नाही त्यांची संख्या, हजारोनी लोक त्यांच्या मागे आहे. आणि घरचे हो, एका म्हणतानं पंढरपूरला एक दिंडी नेली म्हणे. 700 बसेस गेल्या, 700 बसेस, आणि प्रत्येकाकडनं 4-4 हजार रुपये घेतले म्हणे. आता 700 बसेसमध्ये माणसं किती, त्याला गुणिले 4,000 किती, आणि याचा हिशोब कोण? आता हे धार्मिक काम, हिशोब कोणाला विचारावं? असं कितीतरी आहे. नवीन नवीन खोळं निघतात. परवा कोणीतरी मला सांगत होतं, ते कृष्णाचं रथाचं चित्र आहे ना आपलं गीता सांगण्याचं, ते घरात लावून नाही म्हणले. घराचं कल्याण होतं. कोण भावाट हा सांगणारा कोण आठव? आणि माणसाला खरंच शंका येते, हो खरंच असं होतं का? हे सगळे मुळात अर्थार्थी. त्याला म्हटलं सांगा, समजा लावलं चित्रण काही झालं वेळ वाकड तर काय करावं?
ते आपल्याकडे हे समजून दे ना. महाभारत घरात वाचू नये म्हणजे का भावाभावाची भांडणं होतात. आता महाभारत घरात वाचल्यामुळं भावाभावाची भांडणं होतात. ज्यांना संस्कृत येत नाही, महाभारताचा काही पत्ता नाही, ते भाऊ तू गळ्यात गळा घालून हिंडतात सगळी बघितलंय का आपण? भावाभावाची भांडणं आहे सामान्य ठरलेलं आहे. समजूतदार असली तर लवकर म्हणतात, नाहीतर भांडत बसतात. आणि भांडत बसतात त्यात होतं काय? वकिलाच्या साथ ते दोघे बिकंबट होतात. महाभारत हा एवढा मोठा ग्रंथ आहे, घरात वाचायचा म्हणलं तर निदान 2 वर्ष लागतील. आता 2 वर्ष काय कमी काळ आहे? त्या काळामध्ये अनेक घटना होऊन जातात. आणि त्यात होतं काय? गळतं कुठं तर मिठाच्या डेऱ्यावर, तसं वाट्याला कोणाच्या तर परमार्थिक मार्गाच्या. माझा एक मित्र होता, त्याच्याकडे नवरात्र मोठं चांगलं असायचं. ते सवाष्ण कुमारी ब्राह्मण 3 माणसं बोलवायची, रोज नवीन पदार्थ करायचा. त्याच्याही मोठी सुगरण होती, छान छान पदार्थ करायचे. आम्हाला मित्रांना बोलावणं असायचं. आम्ही नसलं तर आपणून जायचो. मित्राच्याच घरी जायला आमंत्रण नसायला पाहिजे, जायचं. म्हणजे आईनं आम्हाला काहीतरी चांगलं खायला द्यायचं. पुढे ते आम्ही मोठे झालो, शिक्षण झालं, कुठे तो नोकरी लागला, मी पुण्याला राहायला लागलो. एक दिवस ते नवरात्र होतं, तो रस्त्यात भेटला. म्हणलं अरे आता नवरात्र चालू आहे. म्हणलं हो. म्हणलं मग तुझ्या घरी येतो. तू म्हणलं आमचं नवरात्र बंद झालं. म्हणलं का रे? मी नवरात्र बसलं आणि आमची आजी मेली. म्हणजे वय वर्ष किती? 85. हा, आता ती आता असं नेहमीच होतं, त्यात काय मोठं? मी त्याला, मला काही राहावंच नाही. मी त्याला विचारलं, म्हणलं अरे तुझी आजी मेली तेव्हा कशी होती? म्हणजे रात्री मेली केव्हा तरी, अंथरुणावर झोपलेलीच होती. सकाळी आम्हाला उशिरा उठत नाही म्हणून बघितलं तेव्हा कळलं. म्हणलं असं? मग तुमच्याकडे तुम्ही तेव्हापासून झोपत नसाल, कारण आई आडवी मेली ना. ते आता आजी जर आडवी मेली तर यांनी झोपून कसं चालेल? उभं घोड्यासारखं कोपऱ्यात उभारून झोपायचं. हे कुणी करीत नाही. घशात घास अडकून माणसं मरतात, कुणी जेवायचं सोडत नाही. आता आपल्याकडे अपघात तर विमानाचे अपघात, रेल्वेचे अपघात, मोटारीचे अपघात, खाजगी मोटारीचे अपघात रोजच चालू आहे. म्हणून आपल्या मोटारी कुणी विकल्या नाहीत, त्या मोटारी रोज चालवतात. आणि काही देवधर्माचं झालं आणि त्यात काही कुणी मेलं म्हणजे मग ते टाकून द्यायचं. हा कुठला मूर्खपणा? पण तो चालू आहे. याचं कारण आहे काय? आतली जी जिज्ञासा आहे ती अप्रामाणिक आहे. उगीच काहीतरी नवं ऐकल्यासारखं वाटतं आणि आज रोज नवी सांगाल. आणि हे सगळं प्रत्येक जण असं सांगतो की मी कुणी नवीन बृहस्पती जन्माला आलो आहे आणि माझ्यापासून ही परंपरा सुरू झाली, माझं काही नव्हतंच. मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो, जे कुणी काही सांगत असेल त्याची पारख करा. त्यातलं चांगलं काय आणि नवीन काय एकदा ठरवा. आणि निश्चयाने मी आपल्याला सांगतो, त्यातलं जे चांगलं असतं ते नवीन नसतं आणि जे नवीन असतं ते चांगलं नसतं. एखादं फार महात्म्य वाढलं होतं पुण्यात एकेकाळी. आधी आचार्य होता. आचार्य भगवान झाला, पुढे ओशाळला स्वयी. रशियातील पाखंडी जन्मा रासपुतीन ये. तो रासपुतीन पुन्हा जन्माला आला होता. त्या रासपुतीनचं असं तत्व होतं. तो ख्रिश्चन होता आधी आणि त्याने एक ख्रिश्चन धर्माचा वेगळा पंथ सुरू केला. अतिशय स्वैराचारी पण मोठा प्रभावी व्यक्तिमत्वाचा होता. त्याचा सिद्धांत काय? तुम्ही खूप पाप करा, खूप पाप करा. खूप पाप केले म्हणजे तुम्हाला पश्चाताप होईल आणि पश्चाताप झाला की शुद्ध वाळू धरून. सोपं तंत्र आहे. खूप पाप करा. त्या राजपुतींचा नवा अवतार हा. त्याला मी विचारलं की तुझ्यापासूनच सुरू झालं असं तू म्हणतो, एक वाक्य त्याचं मला चांगलं तुला वाटतं ते आणून दाखव की हे त्याचं विधान चांगलं आहे, मला आवडलं असं एक त्याचं चांगलं विधान माझ्या पुढे म्हण. मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, शंकराचार्यांचं वाङ्मय यातून ते काढून दाखवतो. आता ही मंडळी तरी निदान तुझा तो कोण, हा जो आचार्य भगवान कोण, ओशो काय जो आहे तो म्हणजे ओशाळलेला भगवान. ओशो म्हणजे पुढे भगवान शब्दाला ओशाळला तो, त्याचं काढून दाखवतो. नाही चुकलं, माझं चुकलं ते मी क्षमा मागायला तयार आहे. चांगलं विधान मात्र हे चांगलं विधान आहे. याला पूर्वी आता याचं नवीन काय? आता अशा रीतीने मतवैचित्र्याचे बंड, मतवैचित्र्याचे बंड माजले माजले महित दंड
बळी पडली बडी बडी भेंड म्हणून का घ्यावे. हरी पाया कोठे जावे काय करावे. हरी पाया कोठे. आणि हे बाकीचे त्यातल्या सगळे बरे निदान मारामारी तरी करीत नाहीत, पण त्यांचा पहिल्या प्रथम उल्लेख केला ते मारामारी शिवाय दुसरं काही करीतच नाहीत. म्हणती वार कधी पंढरीला. म्हणती वार कधी पंढरीला. प्रभू असे विटेसी ठेला. म्हणतात यवन परिचाला दगड मेघावे. हरी पाया कोठे जावे काय करावे. हरी पाया कोठे जावे. आपल्याकडे मूर्तीपूजा न मानणारे संप्रदाय आहेत. आर्य समाज तसंच आहे, वैदिक निष्ठा आहे, पण तो मूर्ती फोडत नाही. पण हे असे आहे, वारकरी म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटावरी ठेवोनिया. करकटावरी ठेवोनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवोनिया. करकटावरी ठेवोनिया. तुळशीहार गळा कासे पीतांबर. तुषार गळा कासे पीतांबर. आवडे निरंतर घेची जाण. आवडे निरंतर हेची जाण. मकर कुंडले तळपती श्रवणी. मकर कुंडले कपती श्रवणी. कधी कौस्तुभमणी विराजित. कधी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहिन श्रीमुख आवडीने. पाहिन श्रीमुख आवडीने. पाहिलं श्रीमुख आवडीने. वारकरी तुकाराम महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवून म्हणणार की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुळशीहार गळा कासे पीतांबर. आवडी निरंतर हिची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी. कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. माझं सर्व सुख जर कुठे असेल, एकमात्र आवड माझी कुठे असेल, माझ्या इंद्रियांच्या सगळ्या प्रवृत्तीचं कुठे धाव घेत असतील. तुकाराम महाराज म्हणते की डोळ्यानो त्याचं रूप पहा, कानानो त्याचं नाव ऐका, पायानो त्याच्याही दर्शनाला जा, हातानो त्याची सेवा करा. माझं सर्व सुख त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण झालेलं आहे. माझं सर्वस्व तो आहे. माझं सर्व सुख त्याच्या ठिकाणी. थोड्या वेळापुरतं नाही, कारण थोड्या वेळापुरती देवाला जाऊन येणारी माणसं पुष्कळ आहेत जगात. 1-2 दिवस 4 दिवस राहतात, निर्णय उत्सवही करतात, परत येतात. परत आले की पुन्हा जसेच्या तसे, काही बदल नाही. जसे गेले होते तसे परत. का? त्यांचं सर्व सुख ते नसतं. काहीतरी निमित्ताने केव्हा तरी या देवाच्या आशीर्वादाने आपलं बरं होईल, त्या देवाच्या आशीर्वादाने आपलं बरं होईल, आणि ज्या देवाच्या आशीर्वादाने आपलं बरं होईल म्हणजे जे जागृत दैवत आहे त्याच्याकरता माणसं जायला तयार असतात, खर्च करायला तयार. मग त्यांच्या तीर्थाचं महात्म्य वाढतं. गिरीच्या बालाजी, आमची शिर्डीचे साईबाबा, शेवाचे गजानन महाराज. एकेकाळी शिर्डीला काही नव्हतं, आज माणूस मावत नाही. बालाजीच्या खालोखाल त्याचंच काम आहे. त्या बालाजीला तर एखादा म्हणजे ज्या उत्सवाकरता 10, 15, 20, 25 हजार लागतात, त्या उत्सवाची नोंद करण्याकरता 2-2 वर्ष लागतात. म्हणजे 2-2 वर्ष नाव त्याला क्रम लागत नाही. आता मला नेहमी एक शंका येते की बालाजी एवढा चांगला आणि आमच्या पंढरपूरच्या विठोबात काय दोष आहे? तिथे त्या बड्या किंवा उत्पादनाने 2-4 रुपये मागितले तरी यांचे डोकं फिरतात. तिथे 25-25 हजार रुपये देऊन येतात, आणि ते 2-4 रुपये त्याने मागितले डोकं फिरतात. आता हा काय उद्योग आहे? पण ते मी आपल्याला सांगितलं ना की ज्याची जी आहे ती सर्व सुख नसतं. तुकाराम महाराज म्हणतात माझं सर्व सुख त्याच्या पाय. तुका म्हणे माझे हे सर्व सुख. तुका म्हणे माझे हे सर्व सुख. काय करीन? पाहिन श्रीमुख आवडीने. पाहिन श्रीमुख आवडीने. पाहिन श्रीमुख आवडीने. परमेश्वराचं मुख आवडीनं पाहिन म्हणत.
त्याची दृष्टी माझी एकदा तिथे लागली की खाली येणारच नाही, तेच बघत बसावं असं वाटत. असं तुकोबा राय म्हणणार. आणि त्याच वेळेला दुसरा काय म्हणणार, म्हणतात ते त्याला दगडले खावे, हरी पाया कोठे जावे, काय करावे हरी पाया तो. आणि मुसलमान म्हणणार त्याला दगड समजा. आणि त्या मुसलमानांचं एक वैशिष्ट्य आहे, नुसतं समजा म्हणून त्यांचं भागत नाही, मानता का घालू डोक्यात काठी असं आहे. मला जे पटतं, मी ज्याला मानतो त्याच्याशिवाय दुसरा कोणी मानणारा म्हणजे काफिर. आणि किती निर्दयी असतात हे